ही शिव महापुराण कथा कुणाला ऐकायला मिळते? नव्हे तर ही शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी भाग्यच लागतं. भाग्याशिवाय ही कथा श्रवण करण्यासाठी मिळू शकत नाही. श्रवणाचं महत्त्व कालच्या कथेत आपण पाहिलं आणि आजच्या कथेमध्ये या शिव महापुराणाची निर्मिती कशा प्रकारे झाली आहे, या शिव महापुराणाच्या निर्मितीची कथा आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर या शिव महापुराणानं कुणाकुणाचा उद्धार केलाय, कोणत्या पापी जीवांचा उद्धार या शिव महापुराणानं झालाय, त्या शिव महात्म्याच्या कथा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रथमतः या शिव महापुराणाची निर्मिती कशा प्रकारे झाली आहे, तर हे शिव महापुराण सर्वात अगोदर भगवान भोलेनाथांनी, भगवान सदाशिवांनी स्वतःच्या मनामध्ये या शिव महापुराणाची निर्मिती केली आहे, स्वतःच्या मनामध्ये रचना केली. आणि कुठेतरी भगवान भोलेनाथांना वाटावं की अरे हे शिव महापुराण, हे अलौकिक असं ज्ञान आपण निर्माण केलंय, हे ज्ञान आपण रचलंय. मग आता हे ज्ञान फक्त आपल्यापुरतं मर्यादित नसावं, हे इतरांना वाटलं पाहिजे, इतरांना देत गेलं पाहिजे. विद्या ज्ञान ही अशी गोष्ट आहे की ती वाटल्यानं, एकमेकांना दिल्यानं वाढत जाते. भगवान भोलेनाथांनीही हाच विचार केलाय की अरे हे परम पवित्र असणारं शिव महापुराण आपण स्वतःच्या मनामध्ये रचलं, याची निर्मितीही आपण केली आहे. मग आता हे शिव महापुराण आपण कुणाला तरी दिलं पाहिजे, हे ज्ञान कुणाला तरी दिलं पाहिजे. मग भगवान भोलेनाथांनी ही कथा त्यांचं वाहन असणारा नंदीला ही कथा सांगायला सुरुवात केली. नंदीला ही कथा सांगतात आणि नंदीला कथा सांगत असताना, समोर बसा, नंदीला कथा सांगत असताना ब्रह्मदेवांनीही त्यांच्या बरोबर ही कथा श्रवण केली आहे. निर्मिती कोणी केली? भगवान भोलेनाथांनी. त्यानंतर ती कथा नंदीला सांगितली आणि नंदीच्या समवेत ब्रह्मदेवांनी सुद्धा या कथेचं श्रवण केलंय. आता हीच कथा सूतजी 88,000 शौनकादी ऋषींना सांगतात. पण त्या अगोदर कशाच्या माध्यमातून ही कथा सांगितली जाते तर ऐका. हे 88,000 शौनकादी ऋषी जे आहेत, आपण अनेकदा ऐकत आलो. तुम्ही भागवत ऐकलं असेल, रामायण ऐकलं असेल, त्यानंतर देवी भागवत ऐकलं असेल. प्रत्येक कथेमध्ये या 88,000 शौनकादी ऋषींची ओळख आपल्याला होताना दिसते. यांचं नाव कुठे ना कुठेतरी आपण ऐकत असतो. हे 88,000 शौनकादी ऋषी यांनी सगळ्या प्रकारच्या कथा ऐकल्यात. सगळ्या प्रकारच्या कथा, रामायण, महाभारत, त्यानंतर देवी भागवत या सगळ्या कथा ऐकल्या, सगळ्या कथा श्रवण केल्या. पण तरी सुद्धा चित्ताला कुठेतरी शांतता मिळत नाहीये. चित्त एकाग्र, चित्त स्थिर व्हायला तयार नाहीये. आता करावं काय? हे 88,000 शौनकादी ऋषी जे आहेत, यांनी सूतजींना विनवणी केली, मुनिवर्य, आम्ही अनेक कथा ऐकल्या, पण आमचं मन काही स्थिर व्हायला तयार नाही. कृपया आमचं मन स्थिर होईल, नव्हे आमच्या चित्ताची शांतता होईल. पण त्याचबरोबर सध्या कलियुग चालू आहे. मग या कलियुगामध्ये जे सामान्य जीव आहेत, ज्यांना परमार्थाची किंमत कळत नाही, या सामान्य जीवांचा अगदी सहजरित्या
उद्धार होईल अशी कथा आम्हाला सांगा. कोण विनवणी करतय? 88,000 शौनकादी ऋषी सुतजींना विनवणी करतात की पाप्यातल्या पाप्याचा अगदी सहजतेने उद्धार होईल अशी कथा आम्हाला सांगा. आणि ही विनवणी केल्याबरोबर सुतजींनी शिव महापुराण कथा त्या 88,000 शौनकादी ऋषींना सांगायला सुरुवात केली. मग ही कथा सांगत असताना त्यांनी सांगितलं की शिव महापुराणाची निर्मिती सर्वात अगोदर भगवान भोलेनाथांनी स्वतःच्या मनामध्ये केली. निर्मिती सांगितली. मग आता 88,000 शौनकादी ऋषी त्या ठिकाणी सुतजींना प्रश्न करतात की मुनिवर्य, तुम्ही सांगता भगवान भोलेनाथांनी अलौकिक असं हे शिव महापुराण रचलंय. तुम्ही सांगता की अगदी पाप्यातल्या पाप्याचा उद्धार करणारं हे शिव महापुराण आहे. मग या शिव महापुराणानं नेमकं कुणाकुणाचा उद्धार झालाय, नेमकं कोणत्या पापी जीवाचं कल्याण झालंय असं उदाहरण तरी सांगा. आणि लगेच सुतजींनी उदाहरण सांगायला सुरुवात करावी. शिव महात्म्यामध्ये पहिलं उदाहरण आलेलं आहे. एका पापी पुरुषाचा उद्धार शिव महापुराणानं कशा प्रकारे केलाय त्या उदाहरणामध्ये स्पष्ट सांगितलंय. ती कथा आपल्याला पाहायची. एक गाव आहे, अगदी पारमार्थिक असं गाव, ज्या गावामध्ये अनेको जातीचे लोक एकत्र राहतात, एकजुटीने राहतात. ब्राह्मण, काही जण ब्राह्मणही आहेत. आणि त्या ब्राह्मण समाजामध्ये प्रयागराज नावाचा एक ब्राह्मण आहे. पण जर त्या गावाचं निरीक्षण केलं तर अख्खं गाव पारमार्थिक आहे. पण हा प्रयागराज नावाचा जो ब्राह्मण आहे, हा ब्राह्मण मात्र दुराचारी आहे, कुकर्म करणारा आहे. आणि बघा, शास्त्रानं सांगितलं जसे माता पिता असतात तशी संतानही घडत असते. मग हा जो प्रयागराज आहे, हा जो प्रयागराज नावाचा कुकर्म करणारा ब्राह्मण, याच्या पोटी एक संतान जन्माला आली. आणि त्या संतानाचं नाव आहे देवराज. देवराज नावाचा पुत्र त्या प्रयागराजला झालाय. पण वडील ज्याप्रमाणे कुकर्म करणारा आहे त्याचप्रमाणे हा देवराज ब्राह्मण सुद्धा कुकर्मी निवडला. अनेक वाईट कृत्य करणार, दारू पिणार, चोरी करणार, खोटं बोलणार, नको नको ते वाईट कृत्य करणार. अगदी लहानपणापासूनच त्याला वाईट गोष्टींची सवय लागली. मोठा मोठा होत चाललाय. कालांतरानं आई वडिलांच्या लक्षात आलं की अरे, आपला मुलगा वाईट वर्तनावर चाललाय, आपण तर चुकीचं आयुष्य काढलं, आपण तर कुकर्म केलं, आपलं जीवन व्यर्थ गेलं. पण अगदी आपल्यासारखंच जीवन आपल्या मुलाचं व्हायला लागलंय. तो वाईट मार्गाने चाललाय. त्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे, समजावून सांगितलं पाहिजे. आता याचं हे वाईट कृत्य, वाईट कर्म थांबवण्यासाठी आणि याला चांगल्या मार्गाला लावण्यासाठी काय करावं म्हणून उपाय निवडला. आता आपला मुलगा मोठा झालाय ना, वयात आलाय ना, तर आता याचा विवाह करून दिला पाहिजे. त्या आई वडिलांनी या देवराजचा विवाह करायचा ठरवला. विवाह करायचाय. अगदी एका सात्विक घराण्यातली मुलगी निवडली, वारकऱ्याच्या घरातली मुलगी आहे.
सद्गुणी आहे, सर्वगुण संपन्न ती मुलगी आहे. माता पित्यांचा आदर, अतिथीचा सन्मान, हे सगळे गुण तिच्याकडे आहेत आणि ती सात्विक कुटुंबातली मुलगी सून म्हणून या प्रयागराज नावाच्या ब्राह्मणांना आपल्या घरात आणली. ती सात्विक मुलगी घरात आली. या आई वडिलांना वाटावं की अरे आता ही एका वारकऱ्याची मुलगी घरात आली आहे. ही घरात आल्यानंतर आता तरी देवराज मध्ये काहीतरी बदल होईल, त्याचं वर्तन बदलेल, वाईट कर्म संपून चांगल्या मार्गाने तो लागेल. पण मायबाप काहीच परिणाम व्हायला तयार नाही. ती सात्विक मुलगी कंटाळून गेली. तिच्या वागण्याचा, तिच्या गुणांचा त्याच्यावर काहीच प्रभाव पडला नाही. त्याचं पाप कर्म वाढतच चाललंय. या उलट अगोदर हा कमी पाप करत होता, पण विवाहानंतर तो जास्त दारू प्यायला लागला. पाप कर्म वाढत गेलं. एक दिवस इतकी दारू पिला की त्याचं तो काय करतोय याचं त्याला भानच राहिलं नाही. आणि गावातून घरी येत असताना एका नदीच्या काठावरती तो बेशुद्ध अवस्थेत पडला. त्या देवराजनं मद्यप्राशन करून बेशुद्ध अवस्थेत त्या ठिकाणी नदीच्या काठावरती पडावं. आणि मायबाप घडलं असं की त्याच वाटेवरनं शेजारच्या गावातली एक शोभावती नावाची वेश्या जातीये. तिनं पाहिलं की अरे हा देवराज अगदी धनवान आहे, धनवान कुलवान असून सुद्धा या ठिकाणी मद्यप्राशन करून नदीच्या काठावरती बेशुद्ध अवस्थेत पडला. ही आपल्याकडे खूप मोठी संधी आहे, या संधीचा फायदा घेतला पाहिजे. त्या शोभावती नावाच्या वेश्येनं लगेच आपल्या काहीतरी दासी बोलवल्या आणि त्या बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या देवराजला उचलून तिनं आपल्या माहेरी नेलं, आपल्या घरी घेऊन गेले. घरी घेऊन जावं, त्या ठिकाणी गेल्यानंतर या देवराजला जाग आली. पाहतो तर शोभावती नावाच्या वेश्येच्या घरी आपण आहोत. तिथंच थांबला, तिथंच रमला. याला घरही आठवलं नाही, पत्नी आठवली नाही, आई वडील आठवले नाहीत. तिथंच थांबला. आणि त्या शोभावती नावाच्या वेश्येला, त्या वेश्येसमोर यानं विवाह प्रस्ताव मांडला. तिला सांगितलं की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, मला तुझ्याशी विवाह करायचा आहे. त्या शोभावतीला सुद्धा हेच पाहिजे होतं. तिनंही देवराजचा स्वीकार करावा. बरेच दिवस लोटले. या देवराजकडे जेवढं काही धन होतं, जेवढी काही संपत्ती होती, कालांतरानं ती संपत्ती संपत गेलीये. त्याचं वैभव शून्य होत गेलंय. आणि आता एक दिवस हा धनवान असणारा देवराज रिकाम टेकडा झालाय. याचं सगळं धन संपलंय. धन संपलंय तरी सुद्धा हा शोभावतीच्या घरातून बाजूला जायला तयार नाहीये. याला त्याचं घर आठवत नाही, मायबाप पत्नी मुलं आठवत नाहीत. ती शोभावती नावाची वेश्या, तिच्या लक्षात आलं आता हा आपल्या काहीच कामाचा राहिलेला नाही, काहीतरी करून आता याला घराच्या बाहेर काढलं पाहिजे. आणि देवराजचं जे घर होतं त्या ठिकाणी ती देवराजची पत्नी, यांची 2 मुलं
अगदी सोन्यासारखी 2 मुलं, ती पत्नी अगदी आपल्या लेकरांसाठी काबाड कष्ट करत होती. पती घरात नाहीये, ती फक्त मुलांसाठी जीवन जगतीये. तिच्या डोळ्यासमोर दुसरं काहीच नाही. आपली लेकरं घडवायची, आपली लेकरं शिकवायची, त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करायचं, चांगल्या मार्गाला लावायचं, चांगलं वर्तन त्यांचं झालं पाहिजे. तिचा एकच ध्यास मुलांसाठी कष्ट करायची. एका बाजूला ती सात्विक पत्नी आणि एका बाजूला